उन्हाळा सुरू झाला की सगळ्यांची लगबग असते म्हणजे उन्हाळी पदार्थ बनवण्याची. त्यातलाच आज आपण महत्त्वाचा पदार्थ म्हणजे कुरडई पाहणार आहोत, ते सुद्धा अगदी रेशनच्या गव्हाचे. व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओमध्ये भरपूर काही मी तुम्हाला टिप्स सांगितले, त्यामुळे तुमची कुरडई अजिबात लाल होणार नाही किंवा पिवळ्या पडणार नाही. पांढरी शुभ्र आपण रेशनची कुरडई पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपण गहू स्वच्छ करून घेणार आहोत. रेशनच्या गव्हामध्ये खूप सारा कचरा असतो, त्यामुळे आधी आपल्याला गहू हे स्वच्छ करून घ्यायचे. इथे मी चाळण घेतलेली आहे. चाळणीने गहू आपल्याला सगळे चाळून घ्यायचे. इथे मी सगळे गहू चाळणीने चाळून घेते. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे. व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. तर तुम्ही पाहू शकता कचरा खाली पडलेला आहे गव्हामधला. तर अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळे गहू चाळून घ्यायचे आहेत. म्हणजे गव्हामध्ये जे काही खडे असतात, सातू असतात, ते आपल्याला एका साईडला काढून घ्यायचे आहेत. सगळे सातू नाही काढले तरी चालणार आहे, मी पुढे तुम्हाला सांगतेच. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळे गहू चाळून घेतलेले आहे. गहू सगळे स्वच्छ केल्यानंतर आपल्याला एक डबा घ्यायचा आहे. तुम्ही डब्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये गहू घेऊ शकता. इथे मी एक डबा घेतलेला आहे. डब्यामध्ये आपल्याला सगळे गहू घालायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालून हे गहू 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. इथे मी तुम्हाला 1 किलो गव्हाचीच कुरडई दाखवणार आहे. तर डब्यामध्ये गहू घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि गहू हाताने चोळून आपल्याला हे गहू स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. रेशनचे गहू असल्यामुळे थोडीशी त्याला माती असते, त्यामुळे आपल्याला हे गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर पहा इथे तुम्ही पाणी वतल्यानंतर सगळे सातू वरती आलेले आहेत. ते सातू आपल्याला सगळे पाण्यामधनं काढून टाकायचे आहेत. म्हणून इथे 2 ते 3 पाण्याने आपल्याला गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी गहू स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. गव्हावर अजिबातसुद्धा सातू दिसत नाही आहे. डब्याचं झाकण लावून आपल्याला 5 दिवस हे गहू भिजवून घ्यायचे आहेत. खूप जास्त कडक उन्हाळा लागला नाही अजून, म्हणून इथे मी 5 दिवस भिजवून घेणार आहेत. उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही भिजवले ना तर हे रेशनचे गहू अगदी 3 दिवसात आरामात भिजतात. गहू मी भिजत घातल्यानंतर तुम्हाला 2 दिवसांनी दाखवलेले आहेत, पण हे गव्हाचं पाणी आपल्याला रोज बदलून गहू 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायचे आहेत. 2 दिवसांनी मी डब्याचं झाकण काढल्यानंतर गहू परत 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. गहू स्वच्छ धुतल्यानंतर परत आपल्याला त्यामध्ये पाणी घालून गहू भिजत ठेवायचे आहेत. इथे मी 5 दिवस गहू भिजवून घेतलेले आहेत. तुम्हाला मी 4थ्या दिवशी परत दाखवते. काही गहू छान भिजलेले आहेत, जे पोकळ गहू असतात ना ते अगदी हे रेशनचे छान भिजतात, पण बाकीचे सुद्धा काही भिजलेले नाही आहेत. तर मी 5 दिवस हे गहू भिजवून घेतलेले आहेत. तर 5व्या दिवशी तुम्ही पाहू शकता गहू भरपूर वरती आलेले आणि छान हे गहू भिजलेले आहेत. त्यानंतर आपल्याला परत हे 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. धुतल्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडे थोडे गहू घालून हे वाटून घ्यायचे आहेत. जुनी लोक 7 दिवस गहू भिजत घालायचे आणि हाताने चोळून गव्हाचा चीक पाडायचे. आता बाहेरसुद्धा हे गहू वाटून मिळतात गिरणीमध्ये, पण आपण इथे मिक्सरवरच बारीक करून घेणार आहोत. तुमच्या इथे जर बाहेर गहू वाटून मिळत असतील ना तर तुम्ही तिथनं सुद्धा गहू वाटून आणू शकता, पण इथे मी मिक्सरवर गहू बारीक वाटून घेतलेला आहे. तर एका घमेल्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला वाटलेले गहू घालायचे. अशाच पद्धतीने इथे मी सगळे गहू वाटून घेते. तुम्ही जर रेशनच्या गव्हाची कुरडई बनवत असाल ना तर हीच पद्धत वापरून बनवाल. तुमच्या कुरड्या अजिबातसुद्धा लाल होणार नाही, पांढरं शुभ्र कुरड्या आपल्याला तयार होणार आहेत. तर इथे मी सगळे गहू वाटून घेतलेले आहेत. गहू वाटल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे जे काही गव्हाचा चीक मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिला असेल ते आपलं निघून जाईल. त्यानंतर आपल्याला गव्हाचा चोथा पिळून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर छोटी चाळण असेल ना, अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या.
इथे मी सगळा गव्हाचा चोथा एका साईडला करून घेतलेला आहे. त्यानंतर एका डब्यामध्ये हा चीक गाळून घेतलेला आहे. आपल्याला कॉटनच्या कापडाने सुद्धा हा चीक गाळून घ्यायचा आहे. बाकीचा उरलेला चोथा आपण इथे 2 पाण्याने परत स्वच्छ धुवून घेणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय थोडासा चीक असेल तो निघून जाईल. खूप जास्त पाण्याने धुवायचं नाही, 2 पाण्यानेच आपल्याला हा चोथा धुवून घ्यायचा आहे. खूप जास्त पाण्याने हा चोथा धुवून घेतला तर आपल्या कुरड्या लाल होतील. इथे मी फक्त 2 पाण्याने हा चोथा धुवून घेतलेला आहे. तर अशाच पद्धतीने ते मी चोथा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. इथे पहा मी 2 पाण्याने हा चोथा धुवून घेतलेला आहे आणि ते पाणी एका साईडला गाळून घेतलेलं आहे. त्यानंतर एक डबा घेतलेला आहे. डब्याला आपल्याला कॉटनचं कापड बांधायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चीक हा गाळून घ्यायचा आहे. तर इथे मी सगळा चीक कॉटनच्या कपड्याने गाळून घेते. तुम्हाला जर कोणते कोणते उन्हाळ्याचे पदार्थ पाहायचे असतील ना तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही जर रेशनच्या गव्हाची कुरडई करत नसाल ना तर एकदा नक्कीच करून पहा. पांढरी शुभ्र कुरडई आपली तयार होते. पण व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येतील. इथे मी सगळा चीक गाळून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता कॉटनच्या कपड्यावर थोडा थोडा गव्हाचा चोथा राहिलेला आहे. तुम्ही जर चाळणीने चीक गाळला ना तर चिकामध्ये आपल्याला गव्हाचा चोथा राहील आणि चीक व्यवस्थित हटल्या जाणार नाही. तर अशाच पद्धतीने इथे मी सगळा चीक गाळून घेतलेला आहे. चीक गाळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तुरटी घालायची आहे. तर इथे मी छोटा तुरटीचा तुकडा घातलेला आहे. खूप जास्त सुद्धा घालायची नाही, नाही तर आपल्या कुरड्या लाल होतील. तर इथे पाहू शकता मी छोटा तुरटीचा तुकडा वापरलेला आहे. त्यानंतर आपल्याला डब्याचं झाकण लावून 4 तासाने आपल्याला हे डब्याचं झाकण काढायचं आहे. तर 4 तासानंतर मी डब्याचं झाकण काढलेलं आहे. तुम्ही पाहू शकता त्यावरचं थोडंसं पाणी आलेलं आहे ना निव्वळ, ते आपल्याला काढून टाकायचं आहे. चिकावरचं अशा पद्धतीने 3 ते 4 वेळा आपल्याला पाणी काढायचं आहे. ही पद्धत जर तुम्ही केली ना तर तुमच्या कुरड्या पांढऱ्या शुभ्र तयार होतात. तर इथे मी त्यावरचं पाणी काढून घेते आणि आपलं सगळं पाणी काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला परत पाणी घालायचं आहे. तर इथे मी पाणी काढून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता खाली हा चीक बसलेला आहे. तर तो चीक आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स केल्यावरती आपल्याला परत त्यामध्ये पाणी घालून झाकण काढून आपल्याला परत 1 तासाने ह्याचं पाणी बदलायचं आहे. तर इथे मी डब्याचं झाकण लावते आणि 1 तासानंतर परत तुम्हाला दाखवते. आपल्याला परत त्यावरचं पाणी काढून टाकायचं आहे. आपल्याला चिकावरचं 2 ते 3 वेळा पाणी बदलायचं आहे. तीन ते 4 वेळा पाणी बदलल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण हा चीक पाहूया. तुम्ही पाहू शकता चिकावरती किती निव्वळ पाणी आलेलं आहे. चीकसुद्धा अगदी आपला पांढरा शुभ्र दिसतोय. तर त्यावरचं आपल्याला परत पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला चीक एका तांब्याने मोजून घ्यायचा आहे. आधी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा, नाही तर चिकाच्या गाठी राहतील. तर इथे मी उलटण्याने मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही हाताने सुद्धा ह्याच्या गाठी फोडून घेऊ शकता. थोडा असल्यामुळे इथे मी उलटण्यानेच व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स केल्यानंतर तांब्याने आपल्याला चीक हा मोजून घ्यायचा आहे. तुम्ही कशाने सुद्धा मोजून घेऊ शकता. इथे मी एक तांब्या घेतलेला आहे, त्याने आपल्याला चीक हा मोजून घ्यायचा आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपला 1.5 तांब्या चीक झालेला आहे. तर त्यामध्ये आपण जी तुरटी घातली होती ना तो खडा अगदी तशाचा तसा राहतो गव्हाच्या चिकामध्ये. तर ज्या तांब्याने आपण चीक मोजून घेतलेला आहे ना त्याच तांब्याने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. इथे मी एक पातेलं गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला 1.5 तांब्या पाणी घालायचं आहे. काही गव्हाला
रेशनच्या पाणी जास्त लागतं किंवा काही गव्हाला पाणी कमी लागतं. तर इथे चीक भरपूर घट्ट असल्यामुळे मी सेम पाणी घेतलेलं आहे. तर 1.5 तांब्या चीक घेतलेला आहे, तर आपल्याला 1.5 तांब्या पाणी घालायचं आहे. त्यामध्ये लागलं तर तुम्ही थोडंसं पाणी गरम वरतून घालू शकता. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडा थोडा चीक आपल्याला पाण्यामध्ये सोडून हा चीक हटून घ्यायचा आहे. तर इथे मी पहिला उलटण्याने चीक हा एकसारखा करून घेते. गॅस आपल्याला बारीक ठेवायचा म्हणजे चिकाच्या गाठी होणार नाही. तर अशाच पद्धतीने चीक घट्ट होईपर्यंत मी हटून घेते. चीक उलटण्याने हटल्यानंतर आपल्याला लाटण्याने सुद्धा एकसारखा करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता चीक किती पांढरा शुभ्र दिसतोय. कोणी म्हणणार सुद्धा नाही की आपण ह्या रेशनच्या गव्हाच्या कुरड्या केलेल्या आहेत. त्यावरती आपल्याला झाकण ठेवून हा चीक शिजवून घ्यायचा आहे. बारीक गॅसवर आपल्याला चीक शिजवून घ्यायचा आहे. गव्हाचा चीक शिजवण्यासाठी आपल्याला जाड बुडाचं पातेलं वापरायचं आहे, म्हणजे पातेल्याला चीक हा लागणार नाही. तर चीक शिजलाय की नाही हे कसं ओळखायचं? हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि आपल्याला थोडंसं चिकाला लावून ओळखायचं. हाताला जर चीक चिटकला की म्हणायचं चीक हा शिजलेला नाही आहे. तर इथे गव्हाचा चीक अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. इथे मी सोऱ्या घेतलेल्या आहे. तर आपल्याला कुरड्या खूप जाड तारेच्या करायच्या नाही आहे. पातळ तारेच्या केल्या की कुरड्यासुद्धा अगदी खायला छान लागतात. तर सोऱ्यामध्ये आपल्याला चीक घालायचा आणि छान गोल आकारामध्ये आपल्याला कुरड्या तयार करून घ्यायच्या आहेत. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने कुरड्या तयार करून घ्या. तर इथे पाहू शकता तुम्ही मी मस्त अशा कुरड्या तयार करून घेतलेल्या आहे. तर 2 दिवस आपल्याला उन्हामध्ये या कडकडीत कुरड्या वाळून घ्यायच्या आहेत. खूप जास्त सुद्धा ऊन द्यायचं आहे. 2 दिवसात त्या कुरड्या अगदी आरामात वाळतात. तर तुम्ही पाहू शकता किती पांढरं शुभ्र आपल्या रेशनच्या कुरड्या तयार झालेल्या आहेत. उन्हामध्ये छान अगदी ह्या वाळून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी तुम्हाला इथे तळून सुद्धा दाखवणार आहे. कोणी म्हणणार सुद्धा नाही की ह्या रेशनच्या गव्हाच्या कुरड्या आहेत म्हणून. एकदा नक्कीच करून पहा. तर एका साईडला इथे मी कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला कुरड्या तळून घ्यायच्या आहेत. तर आधी मी थोडासा तुकडा कुरड्याचा तेलामध्ये टाकून पाहिलेला आहे. तर तेल छान तापलेलं आहे. तर अशाच पद्धतीने ती मी कुरडई तेलामध्ये टाकते आणि छान तळून घेते. तुम्ही पाहू शकता मस्त अशी कुरडई आपली फुललेली आहे. पांढरी शुभ्रसुद्धा अगदी छान झालेली आहे. पाहू शकता. तुम्ही जर एकदा ह्या रेशनच्या गव्हाची कुरडई बनवून पाहिली ना खायला सुद्धा अगदी अप्रतिम लागते. तर अशाच पद्धतीने इथे मी बाकीच्या सुद्धा कुरड्या तळून घेते. तुम्हाला उन्हाळी पदार्थ काय काय पाहायचे असतील ना ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुमच्यापर्यंत मी सगळे उन्हाळ्याचे पदार्थ नक्कीच रेसिपी शेअर करेन. तर इथे मी 3 ते 4 कुरड्या तळून घेतलेल्या आहेत. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे. अगदी रेशनच्या गव्हाची परफेक्ट कुरडे दाखवलेले आहे. व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप केलेला नाही आहे. तुम्ही जर याच पद्धतीने बनवली ना तर तुमची कुरडईसुद्धा अगदी माझ्यासारखी होईल. तर व्हिडिओ मोठा झाल्याबद्दल क्षमा असावी. इथे मी 3 ते 4 कुरड्या तळून घेतलेल्या आहेत. तर पाहू शकता मस्त पांढरी शुभ्र आपली कुरडई तयार झालेली आहे. तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.